वेलकम टू अपेक्स बुलेटिन. रामकृष्ण हरी. ही जी गर्दी दिसते ना, ही सगळी अपेक्षा वारीसाठी जमली. आपण ज्या अपेक्षा वारीमध्ये सहभागी झालेलो आहोत, आता त्याची काही क्षणचित्रे बघूया. देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा. रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव जगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा करते उनिखटी. कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देवा सुरवर नित्य भेटी. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव. तुकारामा 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 तुकारामा. रामकृष्ण हरी सर, आज तुम्ही अपेक्षा वारीमध्ये सहभागी झालात, तर तुमचा या वारीमध्ये अनुभव कसा आहे? सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आज मला या ठिकाणी अपेक्स इंटरनॅशनल स्कूल चरोली यांनी आषाढी वारीनिमित्त आयोजित केलेल्या या वारीसाठी या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर लहान मुलांनी वारीमध्ये जो उत्साह तयार केलेला आहे, तो उत्साह पाहून अतिशय मन भरून या ठिकाणी आलेलं आहे. काही मुलं ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये आलेले आहेत, काही संत तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये आलेले आहेत, काहींनी विठ्ठल रुक्मिणीचं रूप धारण केलेलं आहे. आणि खरं तर इथं या अपेक्षा पटांगणात आल्यानंतर ही वारी बघून माझं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. सर, दुसरा प्रश्न तुम्हाला असा की आजच्या पिढीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून काय संदेश घ्यावा? शिक्षणाचं पवित्र काम या ठिकाणी चालत आहे. अपेक्स इंटरनॅशनलने गेल्या अनेक वर्षापासून स्कूलमध्ये जी वारीची परंपरा जपलेली आहे, या वारीच्या परंपरेतून त्यांनी आपली महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा जतन केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपला वारकरी संप्रदाय किती मोठा आहे हे देखील आपण इंग्रजी शाळांमधनं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या ठिकाणी अपेक्स इंटरनॅशनल स्कूलने केलेलं आहे. तर हे वातावरण या ठिकाणी जे बनलेलं आहे, या वातावरणातून मी विद्यार्थ्यांना एवढा संदेश देऊ इच्छितो की आपली महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने संपन्न झालेली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वारकरी संप्रदायाने पावन झालेली भूमी आहे. आणि अपेक्स इंटरनॅशनलच्या सर्व शिक्षकांनी, मुलांनी आज या ठिकाणी वारी आयोजित करून जो काही आनंदाचा सोहळा या ठिकाणी उभा केलेला आहे, हा सोहळा वर्षानुवर्ष या ठिकाणी असाच चालावा. आणि या अपेक्षा पटांगणामध्ये दरवर्षी असंच टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये हे भक्तिमय वातावरण तयार करावं. आणि अगदी छोटी मुलं नर्सरीपासून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या सगळ्या मुलांना भविष्यात आपली वारकरी संस्कृती किती मोठी आहे हे शाळा दाखवण्याचं काम करत आहे, ते त्यांनी सदैव आपल्या मनामध्ये रुजवून घ्यावं आणि इथून पुढे अशीच वारकरी परंपरा जपावी, हा संदेश मी या ठिकाणी देतो. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्याशी संवाद साधला. रामकृष्ण हरी. अपेक्षा वारी मधला हा रिंगण सोहळा, चला असा हा रम्य रिंगण सोहळा आपण आता पाहूयात. आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो, पर या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्हाला एक प्रश्न होता की आपली जी अपेक्षा वारी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जी शाळेने जी वारी भरवली नाही, खूप सुंदर आहे. सगळी मुलं इथं गोळा झाली आहेत, त्यांनी नाही छान छान कपडे घालून आली आहेत, त्यामुळे एकदम मस्त दिसते. आणि जो ॲक्ट होता हा विठ्ठलाचा आणि जी स्टोरी होती जी विठ्ठलाची आणि कुंभाराची, ती खूप छान आणि नाही काही आपण ऐकली आहे आणि ही पहिल्यांदा पाहिली आहे मी. तर खूप इमोशनल स्टोरी आहे आणि
यातून समजतं की विठ्ठल कसे प्रसन्न झाले आणि कसा आशीर्वाद दिला. तर म्हणजे खूप छान वाटलं आणि इतके सारे पॅरेंट्स पण गोळा झालेत आसपासचे की बघायला, तर चांगलं वाटतं. धन्यवाद कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही आपली जी अपेक्षी वारी आहे याबद्दल तुम्हा सर्वांना काय वाटतं? हा जो देखावा केला आहे गोरा कुंभाराचा अतिशय अप्रतिम. रामकृष्ण हरी. मॅम, तुम्हाला आज या अपेक्षी वारी आहे त्याच्याबद्दल कसं वाटतंय? मॅम, ॲपेक्स इंटरनॅशनल स्कूलला माझे दोन्ही मुलं शिकतात आणि दरवर्षी मी या वारीची खूप आतुरतेने वाट पाहते, कारण या वारीची एवढी सुंदर तयारी स्कूलने करून घेतलेली असते की आम्ही दरवर्षी इथे हजर असतो वारी पाहण्यासाठी. मुलं खूप सुंदर वेशभूषे देतात आणि त्यांचं जे तयारी करून घेतलेली असते डान्सची, नाटकाची, ही खरंच खूप सुंदर असते. आम्ही याची खरंच खूप आतुरतेने वाट पाहतो. धन्यवाद मॅम. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आता ही जी अपेक्षी वारी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अपेक्षी वारी कशी आहे? अपेक्षी वारी बघून एकदम आनंद झाला आहे, कारण शाळेच्या मुलांना आपल्या संस्कृतीचा जो गाभा आहे तो समजतो. आपली संस्कृती त्याच्यामुळे टिकून राहते आणि मुलांनाही सगळ्या ज्या गोष्टी कळायला पाहिजे आपल्या मराठी संस्कृतीबद्दल किंवा वारीबद्दल, जे वर्षानुवर्ष संत परंपरा चालत आली आहे त्याबद्दल, त्याच्यामुळे ते ऐकून बघून खूप छान वाटतं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुला अपेक्षा वारीमध्ये येऊन कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. मला ह्याच्यापासून खूप काही शिकायला भेटलं. धन्यवाद. तुझी धावते वैष्णवाला दिशा रामकृष्ण हरी. आज जी आपली अपेक्षी वारी झाली याबद्दल तुमचं काय मत आहे? आज जी अपेक्षी वारी झाली ती खरंच खूप सुंदर झाली. विठ्ठलमय झाले होते सगळ्यांनी आज खूप छान एन्जॉय केलं. खरं सांगायचं तर आजचा दिवस हा खूप छान म्हटलं जाईल की आज एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने अपेक्स स्कूलनी आज जी वारी काढली होती त्यात सगळी मुलं विठ्ठलमय होऊन नाचणं, गाणं, वेगवेगळे ॲक्ट सादर करणं, त्यात खरंच आज खूप सुंदर संदेशही आज आपल्या मुलांनी पालकांपर्यंत पोचवलेला आहे. आपण जे म्हणतो की शिक्षणाचा वारसा, तर आजच्या ॲक्टमधनं म्हणा किंवा आजच्या ज्या दिंडीतनं आज आपल्या अपेक्ष विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वारसा हा प्रत्येकांसमोर पोचवलेला आहे. या उपक्रमाची सुरुवात आपल्या कुठून मिळाली? उपक्रमाची सुरुवात म्हटलं तर आपण सगळेजण राहतो महाराष्ट्रभूमीत. महाराष्ट्रभूमीत जे सण साजरे होतात हे विद्यार्थ्यांना कळणं हे फार जास्त गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की ज्या भूमीत आपण राहतो त्या भूमीत काय काय गोष्टी चालतात हे कळणंही विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की टेक्नॉलॉजीला आपण धरून तर पुढे चाललेलोच आहोत, पण स्पिरिच्युअल टच हा विद्यार्थ्यांना कळणं फार गरजेचं आहे. आपली संस्कृती काय आहे, त्या संस्कृतीला धरून आपण मोठे कसं व्हायचं हे सगळ्यांना समजावं, त्याचा वारसा पुढे चालत राहावा यासाठी नेहमीच अपेक्स हा प्रयत्न करत राहतो आणि गेले 5 वर्ष अशाच विविध उपक्रमातनं अपेक्स ही संदेश हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. या उपक्रमासारखे आणखी कोणते उपक्रम जसे सांस्कृतिक, आध्यात्मिक असे उपक्रम आपण आयोजित करणार आहात? जसं आज आपण दिंडी काढली तशीच आपल्याकडे परंपरा आहे की आता पुढचा महिना म्हटलं तर ऑगस्टमध्ये आपल्याकडे दहीहंडी असते. ती दहीहंडी अपेक्स खूप मोठ्या प्रमाणात साजरी करते. त्याच्यानंतर सप्टेंबर म्हटलं तर सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे ज्याला आपण गणपती बाप्पा, हे जे 10 दिवस जे गणपती बाप्पा येतात तसेच अपेक्समध्येही गणपती बाप्पांचं नेहमी विराजमान होतं. खूप धूमधडाक्यात आपण त्यांची मिरवणूक काढून त्यांना स्कूलमध्ये आणतो. 10 दिवस मुलं त्यांची आरती करतात, वेगवेगळे प्रसाद आणतात, वाटतात आणि तशाच प्रकारे त्यांना जाताना विसर्जितही करतात. म्हणजे हे गणपती झालं, दिवाळी साजरी करतो आपण. दिवाळीचे जे आपले 6 दिवस असतात त्याचे महत्त्व काय आहे हे स्कूलमध्ये फ्लोअर वाईज आपण सेलिब्रेट करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत खूप छान प्रकारे पोचतात आणि आपली संस्कृती काय आहे, कुठल्या सणाला आपण कोणाचं वर्कशिप करतो आणि कशा प्रकारे त्याची आपण वारसा पुढे ठेवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्स नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अशाच वेगळ्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा. अपेक्स बुलेटिन.